नाइन्थ एग्जांपल है. In how many years will rupees 700 amount to 847 at a compound interest rate of 10 PCP? आता इयर्स काढायचे आपल्याला. काय कॅल्क्युलेट करायचे? आता प्रिन्सिपल किती? 700. अमाउंट ऑलरेडी 847 दिलेली आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला 10 दिलेला आहे. मग आपल्याला फक्त n कॅल्क्युलेट करायचं आहे. व्हेरी सिंपल. बघा किती एक्झाम्पल हे? 9th एक्झाम्पल आहे. यात आपल्याला प्रिन्सिपल माहिती आहे. प्रिन्सिपल अमाउंट आहे 700. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10 PCPA. अमाउंट किती दिली आहे? 847. इथे आपल्याला n कॅल्क्युलेट करायचा आहे. तो फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे. A is equal to P into bracket 1 plus R upon 100 raised to n. फॉर्म्युला आणि फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकायचं. P किती आहे सांगा? 700. 1 plus R 10 आहे upon 100 raised to n कॅल्क्युलेट करायचं ना आपल्याला. हा वरचाच कॅल्क्युलेट करायचं आणि अमाउंट दिली आहे 847. आता बघा कशा पद्धतीने सोडवणार. 847 आहे तसेच 700 आहे तसेच 10 1 जा 10 10 10 जा 100 परत 10 1 जा 10 प्लस 1 किती 11 अपॉन 10 आणि रेस टू n. आता इथे हे मल्टिप्लाय आहे तिकडे जाऊन डिवाइड होतील. 847 अपॉन 700 इक्वल टू 11 अपॉन 10 रेस टू n. आता ह्याला थोडंसं सिम्प्लिफाय करून घ्यायचं. कसं? 7 7 ला सिम्प्लिफाय करूया. 7 1 जा 7 हा 0 0 7 1 जा 7 7 2 जा 14 आणि 7 1 जा 7. आता बघा ही कुणाच्या इक्वल आहेत बरं? 121 अपॉन 100 रेस टू 11 अपॉन 10 रेस टू n. आता नीट जर बघितलं तर हे कुणाच्या इक्वल येतात बरं? 11 अपॉन 10 रेस टू 2 ह्याच्या इक्वल येतात. बघा ना 121 कशाचा स्क्वेअर आहे? 11 चा. 100 कशाचा स्क्वेअर आहे? 10 चा. आणि म्हणजेच ही n ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे? 2 असायला पाहिजे. किती वर्षांनी? तर आफ्टर 2 इयर्स अमाउंट विल बी 842. सो n विल बी 2. बघा 10th एक्झाम्पल आहे. फाइंड द डिफरन्स बिटवीन द सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट ऑन ₹20,000 ॲट 8 PCPA. सो अगोदर आपण सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार आणि नंतर त्याचा कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार आणि मग दोघांचा डिफरन्स काढणार. बघा कसं करतो आपण. प्रिन्सिपल आपल्याला दिलेला आहे किती? 20,000. रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 8 PCPA आणि नंबर ऑफ इयर 2. आता काय काय कॅल्क्युलेट करायचं? इथे मी सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करतो. सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करतो आणि इकडे कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे. इकडे आपण कंपाऊंड इंटरेस्ट बघूया. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. कसा काढतोय आपण सिंपल इंटरेस्ट? P into R into n upon 100 या पद्धतीने तो काढतो. P किती आहे सांगा? 20,000. R किती आहे? 8. n आहे 2 upon 100. बघा 0 0 कट 0 0 कट. सो किती आलं ते? 200 into 16 आणि हे 16 to the 32. हा काय आला रे? सिंपल इंटरेस्ट आला. आणि आता काय काढायचं त्याचा? कंपाऊंड इंटरेस्ट पण काढायचं. बरोबर. आणि विचारलं काय? हा आणि मग डिफरन्स काढायचा. ठीक आहे. सो A is equal to P into bracket 1 plus R upon 100 raised to n. सो P किती आहे? 20,000
प्लस नाही इथे, इंटू 1 प्लस आर किती आहे 8 अपॉन 100 रेस टू 2. सो 20,000 इथे शॉर्ट करूया 4 2 जा आणि हे किती येतील 25. माहिती ना 100 ला 4 न डिवाइड केलं की 25 येतील आणि 8 ला डिवाइड केलं की 2 येतील. 25 1 जा 25 आणि हे वरचे 2 त्यात ऍड करायचे, ते किती येतील 27 अपॉन 25 आणि किती टाइम्स 2 टाइम्स. सो 20,000 into 27 upon 25 into 27 upon 25 2 टाइम्स आहेत ना म्हणून मी 2 टाइम्स घेतले बघा. 25 1 जा 25 25 8 जा 200 आणि हे 20 वरचे पुन्हा 25 3 जा 75 बरोबर आणि 5 इथे शिल्लक राहिले म्हणजे 50. मग हे येतील समजा 25 2 जा आणि आता फक्त आपल्याला काय करायचं 32 into 27 into 27 ह्याचं काय करायचंय मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन हे किती आलं 328. पण हा कोणता आला कंपाऊंड इंटरेस्ट आपण कसा काढतो सांगा. अमाउंट किती आली 23,328 आणि मायनस प्रिन्सिपल किती होता 20,000 म्हणजे हे फक्त किती येतील 3,328. हा काय आला कंपाऊंड इंटरेस्ट आला. आणि आता आपल्याला विचारलं काय दोघांचा डिफरन्स किती असेल. दोघांचा डिफरन्स म्हणजे काय करायचे दोघांची सबट्रॅक्शन करायची बरोबर. आता डिफरन्स विचारला कंपाऊंड इंटरेस्ट किती आहे बघा. कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट. सो कंपाऊंड इंटरेस्ट आहे 3328 आणि सिंपल इंटरेस्ट आहे 3,200. सो यांच्याचा डिफरन्स जर आपण कॅल्क्युलेट केला तर हा किती मिळेल समजा हा 8 हा 2 हा 1 किती मिळेल फक्त 128 चा डिफरन्स मिळेल. प्रॅक्टिस